शांत विहिरीत एखादा मोठा दगड टाकला तर नेमकं काय होतं याचा आपण कधी विचार करतो का? म्हणजे सुरुवातीला फक्त पाणी उडतं. साहजिकच आहे. हो ना, पण गोष्ट तिथेच संपत नाही. त्या पायावर उठणाऱ्या लाटा विहिरीच्या अगदी काठापर्यंत पोहोचतात आणि विहिरीच्या त्या शांततेला आतून पूर्णपणे ढमळून काढतात. अगदी बरोबर. आणि मला वाटतं रस्त्यावरचा अपघात हा अगदी त्याच दगडासारखा असतो. नक्कीच, कारण त्याच्या लाटा फक्त त्या रस्त्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या थेट बंद दरवाजाआडच्या स्वयंपाकघरात, मुलांच्या शाळेच्या दप्तरात आणि पुढच्या पिढीच्या भविष्यापर्यंत कशा जाऊन धडकतात याचाच शोध आपण आजच्या या सखोल चर्चेत घेणार आहोत. आणि म्हणूनच हा विषय खूप महत्वाचा आहे. हो, आज आपण हर घर से एक सैनिक या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाच्या अशा तिसऱ्या प्रकरणावर लक्ष केंद्रित करत आहोत, ज्याचं नाव आहे वेन द होम ब्रेक्स, द रिअल डॅमेज. कसं ना, या उदाहरणातून एक खूप मोठा विरोधाभास समोर येतो. म्हणजे आपण जेव्हा बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रात अपघाताविषयी वाचतो तेव्हा आपली चर्चा अत्यंत तांत्रिक असते. हो, म्हणजे गाडीचा वेग किती होता, रस्ता कसा होता किंवा सिग्नल कोणी तोडला. अगदी तेच. इथपर्यंतच आपली विचार प्रक्रिया जाते. कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारले जाणे स्वाभाविक आहे. पण पोलीस तपास संपल्यानंतर, इन्शुरन्सचे कागदपत्र फाईल झाल्यानंतर जे एक संपूर्ण घर आतून उद्ध्वस्त होतं, त्याचा लेखाजोखा कधीच मांडला जात नाही. आजची आपली चर्चा त्याच अदृश्य नुकसानीवर प्रकाश टाकणारी आहे. खरंय. आणि म्हणूनच या प्रकरणातील एक प्रसंग मला सुरुवातीला सांगावासा वाटतो, कारण तो वाचताना खरोखर अंगावर काटा येतो. हो, तो गुरुवारी संध्याकाळचा प्रसंग ना? हो, तोच. ही गोष्ट आहे का गुरुवारी संध्याकाळची. एक महिला आपल्या स्वयंपाकघरात आहे. गॅसवर फोडणीचा वास सुटलाय. ती नवऱ्याच्या आवडीचा पदार्थ बनवत आहे. म्हणजे रोजच्या आयुष्यातला एक अगदी साधा क्षण. हो ना. हे असे छोटे छोटे क्षण असतात जे अनेक वर्षांच्या सहवासातून आठवड्याचा एक सुरक्षित नित्यक्रम बनलेले असतात. आणि अचानक फोन वाजतो. बापरे. ती गॅसचा बर्नर बंद करते. पलीकडून येणाऱ्या एका अनोळखी आवाजाचा तिचा मेंदू अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या काही सेकंदातच तिचं संपूर्ण आयुष्य, तिचं घर, तिचं अस्तित्व कायमचं बदलून जातं. इथे ना एक मानसिक पहिलू समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे घर हे केवळ विटा आणि सिमेंटने बांधलेली वास्तू नसते. बरोबर. घर हे त्यामध्ये राहणाऱ्या माणसांच्या अस्तित्वातून, त्यांच्या रोजच्या छोट्या मोठ्या सवयींमधनं जिवंत होत असतं. जेव्हा ती व्यक्ती अचानक त्या घरातून कायमची नाहीशी होते, तेव्हा घरातील त्या निर्जीव वस्तू अचानक त्या हरवलेल्या आयुष्याच्या साक्षीदार बनतात. म्हणजे दाराजवळची बूट ठेवायची जागा किंवा कपाटातले ते कपडे. अगदी तेच. कपाटातले न धुतलेले कपडे, टेबलावर अर्धवट वाचून ठेवलेलं पुस्तक, हे सगळं तसंच राहतं. पण त्या वस्तूंना अर्थ देणारा माणूस तिथे नसतो. वास्तू तीच असते, पण तिचं घर असणं संपलेलं असतं. ती वास्तू एका दुःखद आठवणींच्या संग्रहालयात बदलते. मला वाटतं पुस्तकात तो जो 3 वर्षानंतरचा प्रसंग दिलाय तो याच मानसिक अवस्थेचं सर्वात विदारक उदाहरण आहे. हो, चहाच्या कपाचा प्रसंग. हो, 3 वर्ष उलटून गेल्यानंतरही ती महिला संध्याकाळी सवयीने चुकून चहाचे 2 कप बनवते. अरे रे. आणि मग अचानक वास्तव आठवून तो दुसरा कप भरल्या डोळ्यांनी तसाच ओट्यावर परत ठेवते. हे वाचताना मन सुन्न होतं. खरंच खूप वेदनादायी आहे हे. आपण नेहमी विचार करतो की रस्त्यावर वेळेवर पोहोचणं महत्वाचं आहे, पण हे सगळं ऐकल्यावर वाटतं घरातली मुख्य व्यक्ती जाणं हे एखाद्या भक्कम वाड्याचा मुख्य खांब अचानक कोसळण्यासारखं आहे. हो, आणि खांब कोसळतो तेव्हा फक्त तो एकटा पडत नाही. अगदी बरोबर. संपूर्ण वाड्याचं छत खाली येतं. पण इथे मला एक प्रश्न पडतो, अशा वेळी एकटे उरलेले पालक आपला स्वतःचा शोक बाजूला ठेवून त्या कोसळणाऱ्या छताला म्हणजेच आपल्या मुलांना कसं सावरत असतील? हाच तर तो सर्वात कठीण आणि अंधारमय प्रवास आहे. म्हणजे बघा, दुःखात असतानाही जगाचा व्यवहार थांबत नाही. सूर्य रोज उगवतो आणि कालचक्र सुरूच राहतं. हो, आर्थिक बाजू असतेच. नक्कीच. घराचे हप्ते, मुलांची शाळेची फी आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या त्याच तारखेला येऊन धडकतात. त्यांना तुमच्या घरातल्या मृत्यूशी काही देणं घेणं नसतं. खरंय. आणि मुलांचे प्रश्न वेगळेच असतात. अगदी. या आर्थिक ओझ्यापेक्षाही भयंकर असते ती मुलांच्या मनातील प्रश्नांची वालळे. म्हणजे ते घरी का नाही आले किंवा त्या कधी परत येणार आहेत. बाप रे, हे खूप कठीण आहे. आणि अत्यंत निरागसपणे विचारलेला प्रश्न, माझं काही चुकलं का म्हणून ते सोडून गेले. एकट्या पडलेल्या पालकाला अशा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात ज्यांची कोणतीही तर्कसंगत उत्तरे जगातल्या कोणत्याही भाषेत नसतात. स्वतः आतून पूर्णपणे कोलमडलेला असतानाही मुलांना सामोरं जावं लागतं. हो, रात्रीच्या अंधारात रडताना दिवसा मुलांसाठी खंबीर असल्याचं नाटक करावं लागतं.
घराचा हा डोलारा सांभाळणं हे अपघाताने कुटुंबावर लादलेले सर्वात क्रूर आणि अदृश्य ओझे असते. पण इथे मला एका वेगळ्या शक्यतेकडे लक्ष वेधायचं आहे. आपण आत्तापर्यंत मृत्यूविषयी बोललो, पण जर अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला नाही तर? हा एक खूप वेगळा आणि महत्वाचा मुद्दा आहे. समजा व्यक्ती वाचली, पण कायमची जायबंदी झाली, अंथरुणाला खिळली, तर कुटुंबावर पडणारा भार कसा बदलतो? कारण वरवर पाहता आपण म्हणतो की सुदैवाने जीव वाचला. हो, आपण नेहमी तसंच म्हणतो. पण या सुदैवाच्या आत लपलेलं वास्तव काय असतं? एक अतिशय गुंतागुंतीचा आणि वेदनादायी टप्पा आहे, ज्याला मानसशास्त्रात अनेकदा अस्पष्ट हानी किंवा ॲम्बिग्युअस लॉस म्हटलं जातं. अस्पष्ट हानी? हो, जेव्हा एखादी व्यक्ती हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेऊन घरी येते, पण तिचे पूर्वीचे आयुष्य, तिचे स्वातंत्र्य, तिची विचार करण्याची क्षमता कायमची संपलेली असते, तेव्हा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला अचानक काळजीवाहू किंवा रुग्णसेवक म्हणून नवी भूमिका स्वीकारावी लागते. म्हणजे अचानक आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. अगदी. समाजात मृत्यूवर शोक व्यक्त करण्याची एक स्पष्ट पद्धत आहे. त्याच्या काही विधी आहेत, एक निश्चित काळ आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती जिवंत असते, डोळ्यांसमोर श्वास घेत असते, मात्र तिचे पूर्वीचे अस्तित्व पूर्णपणे हरवलेलं असते, तेव्हा त्या शोकाला कोणतीही भाषा नसते. लोक सांत्वन करायलाही येत नसतील. बरोबर. समाज अशा वेळी सांत्वन करायला येत नाही, कारण त्यांच्या मते माणूस जिवंत आहे, पण कुटुंबासाठी तो माणूस दररोज थोडा थोडा हरवत असतो. हे ऐकताना असं वाटतंय की हे एखाद्या त्रिशंकू अवस्थेत अडकण्यासारखं आहे. म्हणजे एका अशा रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालयात बसल्यासारखं, जिथून कोणतीच गाडी कधी सुटणार नाहीये. हे उदाहरण खूपच चपखल आहे. त्या खोलीत तुम्ही त्या व्यक्तीसोबत शारीरिकदृष्ट्या नक्कीच आहात, पण तुमचं पूर्वीचं जे आयुष्य होतं, तुमचे जे स्वतःचे स्वप्न होते, ते सगळं कुठेतरी कायमचं गमावलेलं असतं. एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला एका न संपणाऱ्या प्रतीक्षेत ढकलून दिलं जातं. आणि या प्रतीक्षालयातला दिनक्रम अतिशय भयंकर असतो. औषधांच्या वेळा पाळणे, डॉक्टरांच्या फेऱ्या, रुग्णाची शारीरिक स्वच्छता आणि या सगळ्यातून निर्माण होणारी रुग्णाची स्वतःची चिडचिड. हो, रुग्णही निराश होत असणार. नक्कीच. जो माणूस कधी काळी कुटुंबाचा आधार होता, तो आता पूर्णपणे परावलंबी झाल्यामुळे स्वतःच्याच असहाय्यतेचा राग आपल्या जवळच्या व्यक्तींवर काढू लागतो. काळजी घेणारी व्यक्ती स्वतःचं काम, स्वतःचं दुःख, मित्रमंडळ हे सगळं बाजूला ठेवून या नव्या दिनक्रमाशी जुळवून घेत असते. आणि या सगळ्याची नोंद कोणीच घेत नाही ना? कोणीच नाही. या भावनिक आणि शारीरिक ओढाताणीची नोंद ना रस्त्यावरचे सुरक्षा नियम घेतात, ना बाहेरचा समाज घेतो. ही एक अशी शांत एकांतवासातील शिक्षा असते, जी एका निष्पाप माणसाला आयुष्यभर भोगावी लागते. हे खरंच खूप अस्वस्थ करणार आहे. पण या पुस्तकात पुढे जाताना मला एका अशा वास्तवाने धक्का दिला, ज्याचा विचार आपण सहसा कधीच करत नाही. तुम्ही आरोपीच्या कुटुंबाबद्दल बोलताय ना? हो, आपण नेहमी फक्त बळी पडलेल्या कुटुंबाचा, त्यांच्या दुःखाचा विचार करतो. पण ज्याच्या हातून तो अपघात घडला आहे, जो या प्रकरणात आरोपी आहे, त्याचंही घर त्याचं एका क्षणात कसं उद्ध्वस्त होतं, हे पुस्तकात मांडलं आहे. हो. एकाच चुकीतून एकाच वेळी 2 घरे कशी मोडतात, हा विचार खरोखर चक्रावून टाकणारा आहे. हा अपघात प्रकरणांमधला सर्वात दुर्लक्षित आणि गुंतागुंतीचा पैलू आहे. ज्या व्यक्तीने बेजबाबदारपणे वेगाने किंवा मद्यपान करून अपघात घडवला आहे, त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी, हा कायद्याचा आणि न्यायाचा मूळ पाया आहे. नक्कीच, त्यात काही शंकाच नाही. पण प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा ही शिक्षा सुरू होते, तेव्हा ती फक्त त्या एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही. त्याचे भयंकर परिणाम त्याच्या कुटुंबालाही भोगावे लागतात, ज्यांचा त्या चुकीत, त्या बेजबाबदारपणात कोणताही सहभाग नव्हता. म्हणजे त्या आरोपीच्या पत्नीची अवस्था विचार करा. अगदी. ज्या दिवशी सकाळी तिचा नवरा नेहमीसारखा कामाला गेला, तेव्हा तिला पुसटशीही कल्पना नव्हती की दुपारपर्यंत तिच्या दारात पोलीस येतील आणि सांगतील की तिच्या नवऱ्याच्या गाडीखाली येऊन एक माणूस गेलाय. बापरे, तो क्षण किती भयानक असेल. नवरा जिवंत आहे याचा पहिला सुटकेचा निश्वास, आणि त्यानंतर लगेच सुरू होणारी कोर्टकचेरीची, तुरुंगाची आणि समाजाच्या होशाची भीती. हा प्रवास एका क्षणात त्या कुटुंबाला एका वेगळ्याच अंधाऱ्या जगात ढकलून देतो. इथे मला थोडं थांबून विचारावंसं वाटतं. आपण म्हणतो की ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा मिळते, पण त्या घरातल्या लहान मुलांचं काय? हाच तर खरा प्रश्न आहे. पुस्तकात जो उल्लेख आहे त्यानुसार शाळेत ती मुलं जो लाजेचा भार वाहून नेतात तो भयानक असतो. याच्या वडिलांनी एका माणसाला मारलं, हा शिक्का त्यांच्यावर मारला जातो. हो, मुलं एकमेकांशी खूप क्रूरपणे वागू शकतात. हे मला एखाद्या वणव्यासारखं वाटतं. आग लावणारा जरी एक असला, तरी त्या आगीत आजूबाजूची निष्पाप झाडंही जळून खाक होतात.
आरोपीच्या कुटुंबाची यात काहीही चूक नसताना ते सामाजिक बहिष्काराचे शिकार का होतात? कारण आपला समाज गुन्ह्याकडे फक्त एका व्यक्तीचा दोष म्हणून न पाहता संपूर्ण कुटुंबाचा कलंक म्हणून पाहतो. जेव्हा अशी घटना घडते तेव्हा आरोपीच्या कुटुंबाला समाजाच्या नजरेतून सतत पारखललं जातं. आणि या सामाजिक बहिष्कारासोबतच येतो तो आर्थिक विनाश. जर आपण याला आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर चित्र अधिक भीषण दिसतं. म्हणजे कसं? अत्यंत श्रीमंत कुटुंबांकडे मोठे वकील असतात, पैसा असतो. ते या कायदेशीर प्रक्रियेतून वेळ आणि पैसा खर्च करून स्वतःला सावरू शकतात. पण एका सामान्य मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबासाठी हा एक अपघात म्हणजे पूर्ण आर्थिक दिवाळखोरी असते. हो, वकिलांची फी आणि कोर्टाच्या फेऱ्या. अगदी. जामीन मिळवणे, वकिलांची फी भरणे, कोर्टाच्या तारखांना हजर राहिल्यामुळे जाणारी नोकरी आणि नुकसान भरपाईचे दावे, या सगळ्या प्रक्रियेत घराची पिढ्यानपिढ्या साठवलेली पुंजी संपून जाते. काही वेळा तर घर किंवा शेतजमीनही विकावी लागत असेल. हो, तसंही होतं. अपघाताचे परिणाम सगळ्यांवर समान होत नाहीत. ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे यावर त्या शिक्षेची तीव्रता ठरते. एका माणसाच्या एका चुकीसाठी संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर यावं लागतं. हे गणित खरोखर खूप विचित्र आणि धक्कादायक आहे. म्हणजे बघा ना, आपण रोजच्या जीवनात अत्यंत साध्या साध्या गोष्टींमध्ये हिशेबी असतो. हो, अगदी. मंडईत भाजीपाला घेताना 10 रुपयांसाठी आपण 10 वेळा घासाघीस करतो. तिथे आपल्याला पैशांची, कष्टाची किंमत बरोबर समजते. पण गाडी चालवताना ट्रॅफिक सिग्नलवर एका सेकंदाचा वेळ वाचवण्यासाठी आपण असा जुगार खेळतो ज्याची किंमत जगातली कोणतीच संपत्ती भरून काढू शकत नाही. खरंय. आणि जेव्हा आपण याच नुकसान भरपाईचा विचार करतो तेव्हा सरकार आणि इन्शुरन्स कंपन्या काहीतरी आकडेवारी ठरवतात आणि एक रक्कम जाहीर करतात. पण या पैशांनी खरोखर काय भरून निघतं? हाच तर या संपूर्ण व्यवस्थेतील सर्वात मोठा विरोधाभास आहे आणि पुस्तकाने यावर अचूक बोट ठेवलं आहे. नुकसान भरपाई ही नेहमी फक्त मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी असते. म्हणजे फक्त पैशांच्या स्वरूपात जे मोजता येतं त्यासाठी. हो, दवाखान्याचे बिल किती आले, गाडीचं नुकसान किती झाले, मृत व्यक्तीचे वय आणि पगार किती होता, यावरून इन्शुरन्स कंपन्या एका मानवी आयुष्याची आर्थिक किंमत कागदावर ठरवतात. पण हे अत्यंत यांत्रिक आहे. एका हरवलेल्या कलाकाराच्या हातातील कलेची किंमत कोण ठरवणार? एका पित्याचे त्याच्या मुलांसोबत भविष्यात जे 40 महत्त्वाचे संवाद होणार होते, करिअरबद्दल, आयुष्याबद्दल, लग्नाबद्दल, त्या संवादांची किंमत कोणती इन्शुरन्स कंपनी देऊ शकते? बापरे, हे खूपच भेदक आहे. जेवणाच्या टेबलावरील ती कायमची रिकामी झालेली खुर्ची पैशांच्या बंडालनी कशी भरणार याचं उत्तर कोणत्याही न्यायालयात किंवा कायद्याच्या पुस्तकात मिळत नाही. अगदी बरोबर. आणि पुस्तकात यासाठी एक अत्यंत दाहक उदाहरण दिलं आहे. जेव्हा एका उद्योजकाचा किंवा कारखानदाराचा रस्त्यावर मृत्यू होतो तेव्हा फक्त तो एकटाच जात नाही. हो, त्याच्यावर अवलंबून असलेले कामगार. हो, त्याच्यावर अवलंबून असलेल्या 10 कामगारांच्या नोकऱ्या अचानक धोक्यात येतात आणि त्या 10 कामगारांवर अवलंबून असलेल्या 10 कुटुंबांचं भविष्य, मुलांचं शिक्षण, घरातील आजारपण हे सगळं एका झटक्यात कोसळतं. साखळी पद्धतीसारखं हे सगळं घडतं. हो ना, म्हणजे तो एक अपघात फक्त त्या एका रस्त्यावर, त्या एका गाडीपुरता थांबतच नाही. तो एका साखळी स्फोटासारखा संपूर्ण समाजात पसरतो. म्हणूनच याला पुस्तकात सोसायटी ड्रेन किंवा समाजाची मोठी हानी म्हटलं आहे. 1 सेकंदाचा वेळ वाचवण्यासाठी हेल्मेट न घालण्याचा किंवा सीट बेल्ट न लावण्याचा निर्णय एका व्यक्तीचा असतो, जो वरवर पाहता खूप वैयक्तिक वाटतो. अगदी. तो निर्णय पूर्णपणे वैयक्तिक वाटतो. पण जेव्हा अपघात होतो तेव्हा त्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी येणारी रुग्णवाहिका, पोलिसांचा वेळ, डॉक्टरांची मेहनत आणि नंतर कोर्टात जाणारी वर्षे ही सगळी समाजाची साधनसंपत्ती असते. खरे. एक असा विचार करा की दरवर्षी अपघातात जाणारे हे हजारो लोक जर जिवंत असते तर त्यांनी या समाजासाठी, या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी किती मोठं योगदान दिलं असतं. नक्कीच त्यांनी काही नवीन शोध लावले असते किंवा व्यवसाय सुरू केले असते. हो, हा एक असा ड्रेन आहे, अशी एक गळती आहे जी आपणच आपल्या हाताने निर्माण करत आहोत आणि संपूर्ण समाज त्याची मूकपणे किंमत मोजत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण ज्या गोष्टी उलगडून पाहिल्या त्या खरोखरच खूप अस्वस्थ करणाऱ्या आहेत. जर या सगळ्याचा सारांश काढायचा म्हटला तर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. ती कोणती? ती म्हणजे रस्त्यावरचा अपघात हा रस्त्यावर कधीच संपत नाही. तो तिथून हळूच घरात प्रवेश करतो. तो बँक खात्यात शिरून आर्थिक स्थिरता नष्ट करतो. तो मुलांच्या भविष्यात एक कायमचा अंधार निर्माण करतो आणि तो समाजाच्या जडणघडणीला आतून पोखरणारं एक मोठं छिद्र बनतो. आणि यातून आपण सर्वांनी एकच मोठी शिकवण घेण्याची गरज आहे.
आपण सर्वजण रोज सकाळी घराबाहेर पडतो, कामाला जातो. आपले सुरक्षित घरी परतणे हा आपला केवळ एकट्याचा अधिकार नाहीये. बरोबर. ती घरी वाट पाहणाऱ्यांची, दरवाजाकडे डोळे लावून बसलेल्यांची एक मूक अपेक्षा असते. त्या अपेक्षेला तडा जाऊ न देणं, कोणत्याही व्यसनाचा किंवा वेगाच्या आहारी न जाता सुरक्षित राहणं ही आपली समाजाप्रती आणि कुटुंबाप्रती असलेली सर्वात मोठी जबाबदारी आहे. ह्याच विचाराला धरून आजची ही चर्चा संपवताना एक नवीन आणि वेगळा दृष्टिकोन समोर येतो. आपण सगळेच आयुष्यात यश म्हणजे नक्की काय याच्या एका अंधशर्यतीत धावत असतो. हो, प्रमोशन, पैसा, घर हेच यश वाटतं आपल्याला. मोशन मिळावं, बँकेत भरपूर पैसा असावा, स्वतःचं एक मोठं आलिशान घर असावं, हे सगळं आपण यशाचं मोजमाप मानतो. पण या पुस्तकातील त्या हरवलेल्या घरांची, त्या रिकाम्या खुर्च्यांची आणि त्या अनाथ मुलांची अवस्था पाहिल्यानंतर मनात एक अतिशय वेगळा प्रश्न उभा राहतो. जर आपल्या एका चुकीमुळे आपलं तेच आलिशान घर कायमचं सुनं होणार असेल, जर आपल्या अनुपस्थितीमुळे त्या पैशांचा काही अर्थ उरणार नसेल, तर मग दिवसाच्या शेवटी आपले सर्वात मोठे यश हे कोणतीही मोठी अचिव्हमेंट नसून फक्त संध्याकाळी आपल्या घराचा दरवाजा सुरक्षितपणे उघडून आत पाऊल ठेवणे हेच तर नाही ना. खरोखर विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. आजच्या या सखोल चर्चेतून हाच एक मोठा प्रश्न मागे उडतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पुस्तकासोबत आणि नव्या विचारांसोबत पुढच्या सखोल चर्चेत.